नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा विशेष कोणतीही पूर्वतयारी न करता 10 मिनिटात नैवेद्यासाठी झटपट मिल्क पावडर पेढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, पेढा बनवण्यासाठी मी पाव कप पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला पेढा बनवायचा, त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिकचाच पॅन घ्यायचा आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थंड दूध, त्यानंतरच यामध्ये घालायची आहे पिठी साखर आणि ही आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची आहे। पटकन अशी ही मिक्स होते। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप दूध पावडर, ही सुद्धा यामध्येच घालायची आहे आणि लगेचच आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही। आधी सगळी ही दूध पावडर आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ज्या गठुळ्या होतात, गाठी होतात, त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे, प्लेन करून घ्यायच्या आहे। कारण काय होतं, थंड दुधामध्ये पटकन अशा ह्या विरघळल्या जातात, गरम दुधामध्ये जास्त गाठी होतात आणि त्या पटकन अशा विरघळत नाही, जशाच्या तशाच राहतात। त्यासाठी आपल्याला हे सगळं थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे दूध पावडरच्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। आता पॅन इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे। तर 2-3 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता, सतत हलवत घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे। अजून 2-3 मिनिटं आपण याला सतत हलवत राहायचं आहे। तर बघा, सतत हलवत घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप आणि आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, सतत हलवत छान असा गोळा इथे तयार झालेला आहे आणि पॅनसुद्धा सोडायला लागलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर बघा, पेढ्यांचं मिश्रण हे थंड झालेलं आहे। आता आपल्याला अगदी थोडंसं हातावरती तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। पेढ्यांचं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पेढा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला पेढा बनवायचा आहे। तर इथे मी पेढा मेकर घेतलेला आहे। हे पेढा मेकर तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स असतात। इथे बघू शकता तुम्ही, ह्या 3 प्रकारच्या डिझाईन तुम्हाला हवी ती तुम्ही लावू शकता। आता यामधला आपल्याला एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि फक्त गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आणि यावरून आपल्याला पेढा मेकर ठेवायचा आहे आणि फक्त आपल्याला 2 वेळा प्रेस करायचा आहे। तर तुम्ही इथे पेढा बघू शकता, अतिशय छान असा पेढा तयार झालेला आहे। आता तुम्ही कोणतीही डिझाईन लावू शकता आणि त्याने पेढा बनवू शकता। आता आपण सगळे पेढे या पद्धतीने बनवून घेऊ। तर इथे आपले पेढे तयार झालेले आहे। कोणतीही पूर्वतयारी न करता 10 मिनिटांमध्ये नैवेद्यासाठी झटपट असा पेढा आपला तयार झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, सगळे पेढे अगदी एकसारखे तयार झालेले आहे आणि करायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटांमध्ये होतात। फक्त आपल्याला दूध पावडर दुकानामधून आणायची आहे आणि दूध पावडर ही कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि कोणत्याही कंपनीची तुम्ही वापरू शकता। करायला अतिशय सोपे आहे। आता गार्निशिंगसाठी तुम्ही यावरती केशर लावू शकता किंवा पिस्तासुद्धा लावू शकता, त्यामुळे काय होईल, पेढा अतिशय सुंदर दिसेल। तर अशा ह्या गुरुपौर्णिमेला तुम्ही सोप्या पद्धतीने झटपट असे मिल्क पावडर पेढा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा।
आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.